शहादा नगरपालिकेत आज सत्ता बदलाचा ठाम आणि ठसठसीत संदेश देत जनता विकास आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला। यावेळी नगरपालिका परिसरात समर्थकांनी एकच जल्लोष केला। शहादा नगरपालिकेत आज सत्ता बदलाचा ठाम आणि ठसठसीत संदेश देत जनता विकास आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला। हा केवळ पदग्रहण सोहळा नव्हता, तर शहाद्याच्या राजकारणात सत्ता कोणाच्या हातात आहे कार्यभार स्वीकारतात नगरपालिकेच्या आवारात प्रचंड जल्लोष उसळला। फटाक्यांचा कडकडाट परिसर हा विरून गेला, तर जनता विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत अभिजित दादा पाटील यांचे जंगी स्वागत केले। जनतेचा कौल विकासाचा गोल या घोषणांनी संपूर्ण नगरपालिका परिसर दणाणून गेला। लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अभिजित दादा पाटील यांच्या हातात शहाद्याच्या कारभाराची पूर्ण सूत्रे आली असून शहराच्या विकासाला गती देणारे निर्णय घेतले जाणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। भ्रष्टाचाराला थारा नाही, कामाला प्राधान्य आणि जनतेचे प्रश्न थेट सोडवणारे प्रशासन हेच आपले धोरण राहील, असे त्यांनी जनता विकासाच्या आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले। शहाद्याच्या विकासासाठी कोणतीही तडजोड न करता काम करण्याचा निर्धार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला। आजच्या घडामोडीने शहादा नगरपालिकेवर जनता विकास आघाडीची अधिक पकड मजबूत झाली असून शहराच्या राजकारणात नव्या सत्ता केंद्राची ठाम मोहर उमटली आहे। धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागुल। सर्व पत्रकार बांधवांचे देखील इथं स्वागत आहे। आज पदभार स्वीकारण्याचा पहिला दिवस। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये शहराच्या समोर जेवढ्याही काही असंख्य समस्या आहेत, अडचणी आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। जनतेने जो कौल दिलेला आहे, माझ्या आकलनानुसार या शहराच्या जनतेने जो निकाल दिलेला आहे, तो सर्वांनी वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठीचा हा निकाल दिलेला आहे। माझी अपेक्षा अशीच आहे की संपूर्ण शहरवासीय जेवढेही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, ते सर्वजण सोबत येऊन एकत्रितरित्या या शहराच्या प्रगतीसाठी काम करतील आणि त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न राहणार आहे। विरोधकांची संख्या जास्त आहे, त्या मनाने जनता विकास आघाडीची झालं तर कार्यवरची कसरत करावं लागेल। निश्चितपणाने जे संख्याबळ विरोधकांकडे आहे, मी त्यांना विरोधक म्हणणार नाही। खरं तर ते देखील लोकप्रतिनिधीच आहेत, कारण लोकांनी निवडून दिलेला जी व्यक्ती असते, तो फक्त ज्यांनी मतदान केलेलं आहे यांच्यापुरतं तो मर्यादित नसतो। संपूर्ण प्रभागासाठी म्हणा किंवा संपूर्ण शहरासाठीची त्यांची जबाबदारी असते। त्यामुळे माझा प्रामाणिक मत असंच आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून कोणीही निवडून आलेले प्रतिनिधी विरोध करणार नाहीत। जे काही मतभेद असतील ते कालांतराने हळूहळू, कारण की प्रत्येकजण आपापल्या प्रभागाच्या विकासासाठीच आपल्या समस्या मांडणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काही समजण्याचं कारण नाही। मागच्या काळात अशीच परिस्थिती होती, तात्यांनी अतिशय कलापूर्वक अतिशय उत्तमरित्या हा सगळा 5 वर्ष कार्यकाळ सांभाळला होता। तसं काही फॉर्म्युला राहणार आहे का, की विरोधकांना काही सामावून घेणार आहे? निश्चितपणाने मागील पंचवार्षिकमध्ये म्हणजे 2016 ते 2021ची जी आमची बॉडी होती, त्याच्यामध्ये संख्याबळ काही प्रमाणामध्ये असंच होतं, परंतु समन्वयाची भूमिका सर्वांनीच घेतली होती। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मकरंदभाई यांनी देखील गटनेता म्हणून अतिशय समन्वयकाची भूमिका घेतली होती। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, मतभेद झाले, परंतु सर्वजण अतिशय जबाबदार लोक आहेत। अतिशय आपल्याला जी लोकांनी जबाबदारी सोपवली आहे त्याची जाणीव असलेले लोक आहेत। त्यामुळे यावेळेस देखील सर्वजण सहकार्याने, समजदारीने शहाराच्या विकासामध्ये आपापले योगदान देतील, असा माझा ठाम विश्वास आहे।